माय माऊली नमस्कार. त्रिवेणी सुगरण जागर उपक्रमात आज मी तुम्हाला पौष्टिक पुरी चहासोबत खाण्यासाठी दाखवत आहे. सर्वप्रथम कणिक 1 वाटी, चण्याचं पीठ 1 वाटी, बाजरीचं पीठ 1 वाटी, 2 चमचे ओवा, 2 चमचे तीळ, तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, धने जिरेपूड व मीठ आपल्या चवीप्रमाणे घेणे. त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा कप तेल टाकणार आहोत. अर्धी वाटी तेल, गरम तेल मोहन म्हणून टाकायचे. त्यानंतर पीठ अशा प्रकारे घट्ट मळून घ्यायचे. पीठ घट्ट मळल्यानंतर थोडा वेळ मुरू देणे. त्यानंतर पुऱ्या लाटणे. अशा प्रकारे पुरी लाटून घेणे. त्यानंतर ग्लासने छान गोल गोल आकार देणे. अशा प्रकारे आकार देणे. अशा प्रकारे पुरींना आकार देऊन झालंय. आता आपण कढई गॅसवर ठेवली व तेल गरम झाल्यानंतर आपण तळण करूया. तेल गरम झालेले आहे. आपण ह्या कडक पुऱ्या करणार आहोत. अशा प्रकारे पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. या पुऱ्या चहा सोबत किंवा नाश्त्याबरोबर पण आपण खाऊ शकतो. तसे ह्या पुरींवरती जर मुलांना जर द्यायचे असेल तर मुलांना छानपैकी शेवपुरी जसं आपण करतो तशा प्रकारे पुरी करून जर दिली तर नक्कीच मुलांना पण आवडेल. व महत्त्वाचे म्हणजे बाजरीचे पीठ पण मुलांना असं खात नाही पण आवडीने खातील. तर चला तर मग अशा झटपट त्रिवेणी पुऱ्या आपण खाऊया. जर तुम्हाला आवडल्या तर नक्की बनवा व स्वतः फोटो टाकायला विसरू नका. या आपल्या कुरकुरीत त्रिवेणी पुऱ्या तयार झाल्या.